टिफिनसाठी बनवूया गवारची झणझणीत भाजी। कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं आहे, आता घालून घेणार आहे मी मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला एक कांदा। कांदा लालसर फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाला आहे, आता मी घालून घेणार आहे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे। टोमॅटो फ्राय झाला आहे, आता घालून घ्यायची आहे थोडीशी हळद, गरम मसाला, मीठ, लाल तिखट। आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित सर्व मसाले। मसाले फ्राय झाले आहेत, आता घालून घेणार आहे गवार। पाव किलो गवार घेतली आहे मी, या प्रकारे चिरून। गवारही आपल्याला 2 मिनिटं फ्राय करून घ्यायची आहे। टिफिनसाठी झटपट रेसिपी बनवू शकता, 15 मिनिटांमध्ये तयार होते। व्यवस्थित मिक्स करून झाले आहे, आता घालून घेणार आहे पाणी। साधारण 1.5 पेला पाणी घालणार आहे मी। एकदम मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि उकळी द्यायची आहे। उकळी आली आहे, आता याच्यामध्ये घालून घेणार आहे शेंगदाण्याचं कूट। थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे आणि शेंगदाणे भाजूनच घेतले आहेत। शेंगदाण्याचं कूट भाजूनच घ्यायचं आहे, त्यामुळे टेस्ट मस्त येते आणि चवीला भाजी मस्त होते। 15 मिनिटे प्लेट ठेवून भाजी फ्राय करून घ्यायची आहे। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजी मस्त अशी फ्राय झाली आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर मी एकदा हलवून घेतली होती। अशा प्रकारे टिफिनसाठी भाजी तयार आहे। आता घालून घ्यायचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।